तुम्हाला पण असेच कुरकुरीत आणि खुसखुशीत तिळगुळचे लाडू आणि चिक्की बनवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। जी काही प्रोसेस आहे ती सगळी बारीक गॅसवरच होणार आहे। तीळ भाजत ठेवल्यात, इथे शेंगदाणे मी बारीक गॅसवर भाजून त्यांची सालं काढल्यात आणि असं लाटण्याच्या साहाय्याने त्याला बारीक करून घेते। त्यानंतर लाडू खुसखुशीत होण्यासाठी स्पेशल टिप म्हणजे 1 चमचा साखर घेतली, त्यामध्ये वेलची आणि जायफळ घालून त्याची पावडर करून घ्यायची एकदम बारीक अशी। तर प्रमाण काय, तर प्रमाण सांगते, इथे अर्धा किलो तीळ घेतलेले पॉलिशचे, त्यानंतर अर्धा किलो चिक्कीचा गुळ घेतलेला आहे, त्याचबरोबर 1 वाटी किसलेला सुका खोबरा घेतलेला आहे, 2 चमचे इथे खसखस घेतलेली आहे, आपण वेलची जायफळची पावडर केली साखरेबरोबर ती आहे, आणि शेंगदाणे सुद्धा 1 वाटीभर छान असे बारीक करून घेतलेले। तीळ छान खमंग असे सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचे, नंतर साईडला काढून घ्यायचे, त्यामध्येच आपण खोबरं सुद्धा भाजायचे। आता इथे शेंगदाणे अगोदरच भाजलेले त्यामुळे ती भाजायची गरज मला लागली नाही, तुम्ही भाजू शकता 1 वाटी शेंगदाणे। आता हे सगळे जिन्नस आहेत ते एकजीव करून घ्यायचं, मस्त साईडला ठेवून द्यायचं, आणि आपण आता करूया पाक। तर पाक करण्यासाठी 1 चमचाभर तूप घेतलेला आहे आणि चिक्कीचा गुळ घातले। तर चिक्कीचा गुळ अर्धा किलोच घेतलेला आहे, जर आपण तीळ अर्धा किलो घेऊ तर अर्धा किलो चिक्कीचा गुळ। छान पातळ पाक होईपर्यंत बारीक गॅसवर त्याला परतून घ्यायचं। पाक तयार कसा झालाय हे बघायचं, पाण्यामध्ये थोडंसं गुळ घालायचं आणि मग त्याची अशी गोळी करायची आणि ती आपल्या ओट्यावर आपटून बघायची। छान असा आवाज आला गोळीचा का आपला पाक तयार झाला, आणि बेसिक म्हणजे असा फेस यायला लागला का पाक तयार झाले समजून जायचं। त्यानंतर आपण जी वेलची जायफळ पावडर केलेली साखरेमध्ये ती अशी चाळूनच घालायची, म्हणजे एखादा साखरेचा दाणा असेल तो सुद्धा निघून जातो। जे जिन्नस होते तिळाचे ते एकजीव करून घेतलेले ते गुळामध्ये म्हणजे गुळाच्या पाकामध्ये घालायचे आणि छान मिक्स करायचं, सगळीकडे गुळ एकजीव झाला पाहिजे। त्यानंतर एका ताटामध्ये मी खसखस घातलेली आहे, हाताला तूप लावलेला आहे आणि हलक्या हाताने असे लाडू वळून घ्यायचे। तर आपल्याला पाहिजे त्या आकाराचे मोठे छोटे लाडू आपण वळू शकतो। तर हे तर झाले लाडू, पूर्ण लाडू वळून घेते असे गोल गरगरीत, आणि त्यानंतर थोडंसं जे मिश्रण उरलेलं ते छान पुन्हा बारीक गॅसवर गरम केलं, एका ताटाला तूप लावलं आणि त्याच्यावर असं स्प्रेड करून लाटण्याने लाटून घेतलं, तर ही आपली चिक्की तयार होते। छान त्याच्यावर खसखस घातली आणि आणखी त्याला थोडंसं पातळ केलं लाटण्याने आणि सुरीने त्याला आकार देऊन घेतला। गरम असतानाच आकार द्यायचा म्हणजे छान वड्या पडतात। तर आता अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला दाखवते कशा आपल्या वड्या म्हणजेच चिक्क्या तयार झालेल्या आहेत, आणि त्याच प्रकारे लाडू सुद्धा इझिली असं छान खुसखुशीत, म्हणजे तुम्ही बघू शकता, सांगायची गरजच नाही। जरूर ट्राय करा आणि चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा, आणि तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका। चला भेटते नेक्स्ट ब्लॉग।